भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रात जलद बदल होत असताना पुनर्विकासामुळे गृहधारकांसाठी नवी मूल्य निर्मिती झाली असल्याचे क्रीडा एमसीएच्या ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले। शासनाने जाहीर केलेल्या नव्या एफएसआय नियमांमुळे जुन्या इमारतींना आधुनिक आणि उच्च मूल्य असलेल्या मालमत्तांमध्ये रूपांतरित करण्याची संधी निर्माण झाली होती, असे त्यांनी नमूद केले। 8 आणि 9 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे पश्चिम येथील रेमंड ट्रेंड शो हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा एमसीएच्या ठाणे पुनर्विकास प्रदर्शन व अधिवेशन या कार्यक्रमाने गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकास प्रक्रियेत मार्गदर्शन मिळवून दिले। पुनर्विकासामुळे फक्त इमारतीच नव्हे तर नागरिकांचे जीवनमान, सुविधा आणि मालमत्तेचे मूल्य वाढते। हे लाभ समाजातील सदस्यांसाठी अधिक असून विकासकांसाठी नव्हे, असे क्रीडा एमसीएच्या ठाणेचे सचिव फैयज विराणी यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी जितेंद्र मेहता, माजी अध्यक्ष क्रीडा एमसीएच्या ठाणे यांनी पुनर्विकासाचा विचार करणाऱ्या सर्व सोसायट्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता आणि अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवश्यक ठरते, असे नमूद केले। या 2 दिवसांच्या प्रदर्शनास पुनर्विकासाशी संबंधित सल्ला, प्रकल्प सादरीकरणे आणि शासकीय मार्गदर्शक तत्वांवरील माहिती समाजांना देण्यात आली। ठाण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, एमसीएचआयचे अध्यक्ष सचिन मिराणी, उपाध्यक्ष अमित दातार, सचिव फैयाज विराणी, अजय आशर, जितेंद्र मेहता व सर्व सभासद व तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रीडाई आणि एमसीएचआय यांच्या वतीने रिडेव्हलपमेंट वरती एक एक्झिबिशन या ठिकाणी ठेवलेलं आहे। खूप चांगला उपक्रम या ठिकाणी एमसीएचआय आणि क्रीडाईने आयोजित केलेला आहे। त्याला भेट देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। त्याचा उद्घाटन होतं आणि ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल त्यांनी उचललेलं आहे। एमसीएचआय ठाणे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा ठाण्यामध्ये विजन 2030 या कार्यक्रमाच्या माध्यमाने ठाण्यामध्ये होत असलेले जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत याचं एक एक्सपो या इकडे रेमंड्स मध्ये आयोजित केलेला आहे। निश्चितपणे ठाणेकरांना याचा एक चांगला लाभ होईल। या इकडे कुठले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे चालू आहेत आणि त्याच्या मागे पूर्ण ठाण्याच्या विकासाचं विजन काय आहे तेही या इकडे त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे। मी एमसीएचच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती केली की याच्यामध्ये वाढती जी लोकवस्ती आहे, कारण आपण बघितलंय ठाण्याची जुनी जी लोकवस्ती होती त्याच्यापेक्षा आता 3 पट ती लोकवस्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत असताना याच्यामध्ये येणारी जी लोकसंख्या आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने काही पावलं उचलली पाहिजेत। ती अपेक्षा या 2 दिवसाच्या सेमिनारच्या माध्यमाने निश्चितपणे एक सार याच्यामधून निघेल जो शासनाच्या समोर ठेवता येईल। क्रीडा एमसीएच्या ठाणेकरसाठी नेहमी चांगले उपक्रम करत आहे। त्याच्यामधला एक प्रकार आहे की ठाणे रिडेव्हलपमेंट एक्सपो। एक्सपो का की ठाण्याच्या 1991 मध्ये प्रथम डेव्हलपमेंट प्लॅन आला। त्याच्या अगोदर ग्रामपंचायत अप्रूव्हल होतं, म्हणजे जो स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होत होता ते आता डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे। त्यासाठी डेव्हलपमेंट कसा करायचा आपण ठाणा शहर मध्ये बघताय की काफी सारे प्रोजेक्ट अटकलेले आहे। तो अडकलेला म्हणजे वेगळ्या रिझन आहे, तो ते नाही व्हायला पाहिजे। आपला जो स्वप्नाचा घर आहे ते टाइमसर माणसाला नवीन भेटायला पाहिजे। त्याच्यासाठी एक रूपरेखा गव्हर्नमेंटने बनवलेली आहे। ते समजून म्हणजे त्याच्या अंडरस्टँडिंग करण्यासाठी ही एक्सपो म्हणजे काय, हे पूर्ण प्लॅटफॉर्म आहे जो इंटरॅक्टिव्ह आहे। तुम्ही इथे येऊन तुम्ही नॉलेज सेशन आपण म्हणू शकतो, तुम्हाला नॉलेज भेटेल। सोसायटीला चांगल्याकडून समजावून देतो आपण की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस काय आहे, त्याच्यामध्ये सोसायटी ऑफिस बद्दल काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, सोसायटीला काय एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस मध्ये काय बघायला पाहिजे, ते सगळ्याचं आम्ही त्याला नॉलेज देणार। त्याच्यानंतर पण कोणाला काही तकलीफ असेल तर एमसीएचआय ठाणे gmail.com मध्ये क्वेरी पाठवली तर मी त्याच्या उत्तर देईल। आम्ही नेहमी ऑफिस मध्ये एकदा महिन्याला असा ठेवू की त्याच्यामध्ये कोणी पण येऊन नागरिक आपल्याला भेटू शकतो, सोसायटी ऑफिसर भेटू शकतो आणि त्याच्या काही प्रॉब्लेम असेल तर दूर करू शकतो।
खूप थकवा आला एवढा प्रवास करून. बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली. हो ग, पण महाग असणार ना. TJSB चा व्हेइकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य. TJSB व्हेइकल लोन्स, अपग्रेड करा आरामात. नगर परिषद निवडणुकांचे पडघम वाजल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचेही वेध लागले आहेत. ठाणे पालिका निवडणुकीच्या रंगणात उतरण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागली आहे. गेल्या 2 दिवसात सुमारे 73 जणांनी आपले अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे दाखल केले आहेत. येत्या जानेवारी महिन्यात ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. येत्या 11 तारखेला प्रभाग आरक्षणे जाहीर होणार आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यास जोरदार प्रतिसाद लाभत आहे. कळवा, मुंब्रा, विटावा, ठाणे शहर, घोडबंदर, वागळे, कोपरी, पाचपकाडी आदी भागातील सुमारे 73 जणांनी आपले अर्ज ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे सादर केले आहेत. दरम्यान या संदर्भात मनोज प्रधान यांनी शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेवर आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे ठाणे महापालिका क्षेत्रातील हजारो लोक पक्षाशी जोडले जात आहेत. या निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित तरुण आणि महिलांची संख्या मोठी आहे. 10 तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असून ते प्रदेश नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची लवकरच नावे जाहीर करण्यात येणार आहेत असे सांगितले. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नौपाडा येथील श्री साईनाथ सेवा समिती, श्री साईनाथ मंदिर, पोद्दार रोड, वर्तकनगर यांच्या वतीने 39वा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या बुधवारी 12 नोव्हेंबर 2025 ते शुक्रवार 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने स्वर्गीय बळीराम वासुदेव नईबागकर माजी नगरसेवक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या आशीर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक भाविकांना शिर्डीला जाणे शक्य नसते. प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला येथे लाडूचा प्रसाद दिला जातो. त्या अनुषंगाने येथे 20 टन लाडू प्रसादासाठी बनविण्यात आले आहेत. वर्धापन दिन कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता होणार असून त्यानंतर श्री लक्ष्मीनारायण यज्ञ होईल. गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गायन, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांचा पालखी सोहळा, गायक, भजन
आणि कीर्तन तसेच प्रसाद वितरण होणार आहे. सर्व भक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश सुहासिनी बळीराम नईबागकर यांनी केले आहे. तर उत्सवाविषयीची माहिती हरिमाळी यांनी दिली आहे. 12 नोव्हेंबर 12, 13, 14 ह्या 3 दिवस साईनाथ सेवा समिती वर्तकनगर या मंदिराचा 39वा वर्धापन दिन यावर्षी आम्ही साजरा करत आहोत. हे मंदिर करणारे संस्थापक अध्यक्ष बळीराम वासुदेव नईबागकर म्हणजे आमचे भाई, माजी नगरसेवक ठाणे महापालिका यांच्या आशीर्वादाने हे दुसरं वर्ष भाई गेल्यापासून आणि या ठिकाणी होम, हवन, यज्ञ, नवचंडी असेल, शतचंडी असेल, यावर्षी आपण विष्णू आपलं लक्ष्मी विष्णू याग ठेवलेला आहे. जे आजूबाजूला ठाणे शहराच्या बाजूला जे गरीब लोक राहतात त्यांना शिर्डीला जाता येत नाही, ते भक्त ह्या ठिकाणी येतात आणि त्यांनीच ह्या वर्तकनगरच्या साई मंदिराला प्रति शिर्डी म्हणून नाव दिलेलं आहे. आमचे अनेक उपक्रम आहेत. या 3 दिवसामध्ये होम हवन तर होतच होते, त्याचबरोबर आपण पाहिलं असेल हे 20 टन लाडू पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत 3 दिवस लोकांना, साई भक्तांना मिळणार आहे. आमच्या संस्थेच्या वतीने आमची ॲम्ब्युलन्स आहे, आमची बालवाडी आहे, आम्ही आजारी माणसांना मदत करतो. अशा अनेक उपक्रम साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही साजरे करतो. यावर भाई गेल्यानंतर आमच्या ह्या संस्थेचे अध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर आहेत, ते आता आमंत्रण द्यायला बाहेर गेले, त्यामुळे ह्या तिथे नाही आहेत. परंतु आम्ही जे आमचे विश्वस्त आहोत 9 जण, हे कोणीही कुठल्याही प्रकारचे अपेक्षा न करता हे उत्सव साजरे करतो. आजूबाजूच्या परिसरातील बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व रहिवाशांचा आम्हाला सपोर्ट आहे. आमचे गुरुजी आहेत, आमचे सेवेकरी मंडळी आहेत आणि म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून कोणाला शिर्डीला जाता येत नाही तर ह्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी येऊन बाबांचं दर्शन घ्यावं असं साईनाथ सेवा समितीच्या वतीने आम्ही सर्व ठाणेकर जनतेला, साई भक्तांना आव्हान करत आहोत. माझ्याबरोबर आमचे सेक्रेटरी माडिक साहेब आहेत, अशोक सुर्वे आहेत, बबन बोबडे आहेत, मी स्वतः हरिमाळी आहे. असे आम्ही लोक या ठिकाणी कामं करतो आणि ह्यामध्ये आपल्या सर्वांचा पण सिंहाचा वाटा आहे की आपण आमच्या मंदिराची प्रसिद्धी लोकशाही भक्तांपर्यंत पोहोचवता. त्यामुळे आपल्याला पण धन्यवाद देतो आणि सर्व जनतेला पुन्हा आवाहन करतो की या 3 दिवस बाबांच्या दर्शनाला या.